नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळी, कुठलाही धर्म, कुठलाही जात, कुठलाही पंथ हा महिलांचा अनादर करावा, महिलांचं शोषण करावं, महिलांचं शारीरिक आणि मानसिक छळ करावा असं कधीच सांगत नाही। आणि त्यातले त्यात महिलांबद्दल कुठलेही अपशब्द सुद्धा बोलू नयेत किंवा महिलांवर अत्याचार करू नयेत अशीच शिकवण या धर्मामध्ये किंवा जातीमध्ये दिली जाते। आणि ही शिकवण ज्या ठिकाणी दिली जाते त्याला शाळा, महाविद्यालय, गुरुकुल म्हणतात। पूर्वीच्या काळी गुरुकुल होती, नंतर पुढे शाळा सुरू झाल्या। या शाळांमधून नव्या पिढीवर सुसंस्कार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांना गुरुजन किंवा शिक्षक, इंग्रजीमध्ये टीचर असं म्हणतात। पण जर का हा गुरुच आपल्या सोबत असलेल्या सहकारी महिलांचं किंवा शहरातील इतर महिला, मुली एवढंच काय पण स्वतःच्या पत्नीचं देखील लैंगिक शोषण करत असेल आणि कळस म्हणजे जर का त्याचे व्हिडिओ बनवून तो संबंधित महिलांना, मुलींना ब्लॅकमेल करत असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे। बरं, हे ज्या संस्थेमध्ये गेल्या 10-12 वर्षापासून बिनबोभाटपणे सुरू आहे आणि याची सगळी माहिती 5-7 वर्षापासून संस्था चालकांना आहे, ते म्हणजे आरोपी आणि त्याला पाठीशी घालणारे संस्था चालक हे दोघही मूग गिळून गप्प आहेत। उघड्या डोळ्यांनी सगळा तमाशा सुरू आहे तरी देखील कुठलीच कारवाई होत नाही। याला म्हणायचं काय? बीडमध्ये गेल्या 3-4 महिन्यापासून, विशेषतः गेल्या 1-2 महिन्यापासून सेक्स गुरु हा विषय सध्या पूर्णपणे चर्चेला जातोय। बीड शहरातील मिलिया कॉलेज, शाळा, मुलींची असेल मुलांची असेल, यामध्ये बदनाम होतंय। म्हणजे हे बदनाम केलं जातंय का? तर निश्चित नाही। या मिलिया शाळेमध्ये आमेर काझी नावाचा एक शिक्षक शिक्षण देतो, ज्ञानदानाचं काम करतो, पण त्याला ज्ञानदानाचं काम हे किती पवित्र आहे याचा बहुधा विसर पडला असावा। त्यामुळे या नराधम आमेर काझीनं संस्थेमधील त्याच्यासोबत असलेल्या काही सहकारी महिला असतील, काही विद्यार्थिनी असतील किंवा संस्थेच्या बाहेर शहरातील काही स्वजातीय किंवा दुसऱ्या जातीतील महिलांचं लैंगिक शोषण केलंय। आणि हे आम्ही नाही म्हणत आहे, हे सगळं त्याच्या पत्नीनं स्पष्टपणे संस्था चालकांकडे तक्रार करत सांगितलंय, शिक्षण विभागाकडे तक्रार करत सांगितलंय। आणि या सगळ्या प्रकाराची माहिती ही संस्थांचीच कारवाई या काझीवर केली नाही। एक प्रकारे त्याला पाठीशी घालण्याचं कामच या मिलियानं केले। जेवढा दोषी हा आमेर काझी आहे ना, तेवढीच दोषी मिलिया आणि त्यांची जी काही संस्था आहे, त्या संस्थेचे जे कोणी संस्था चालक आहेत, जे कोणी ट्रस्टी आहेत, ते देखील आहेत। म्हणजे अहमद बिन अबू चाऊस नावाच्या सद्गृहस्थानं मुस्लिम समाजातील मुली, मुलं हे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आले पाहिजे, स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे, यासाठी या संस्थेची स्थापना 50-60 वर्षापूर्वी केली। त्या संस्थेला बीड मधल्या तमाम राजकीय मंडळी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी सढळ हस्ते मदत केली। आता हे सगळं झाल्यानंतर या संस्थेचा विस्तार हा अंबाजोगाई, परळी, केज, धारूर, बीड अशा ठिकाणी झाला। पण मुस्लिम समाजाची संस्था असल्यामुळे त्यामध्ये नेमकं चाललंय काय याचा कधी कुणी कानोसा घेण्याचा प्रयत्न केला नाही। आणि ज्याने कुणी कानोसा घेण्याचा प्रयत्न केला त्याला खौम की स्कूल आहे, खौम की संस्था आहे, या गोंडस नावाखाली दाबण्याचा प्रकार झाला। पण सत्य कधी ना कधीतरी उजेडात येतच। अहमद बिन अबू चाऊस यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली। मात्र
त्या नावालाच अध्यक्ष आहेत की काय असं खेदानं नमूद करावं वाटतं. कारण त्या भारतात असतात कधी आणि भारताबाहेर असतात कधी हेच कोणाला माहीत नाही. संस्थेवर कोणाचं नियंत्रण आहे? संस्थेमध्ये असामाजिक तत्व एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसलेले आहेत की आमिर काझी सारख्यांचा ते पाठराखण करत आहेत. असंही बोललं जातं की संस्थेच्या ट्रस्टींपैकी काही जणांचा आमिर काझीला थेट पाठिंबा आहे. सो कॉल्ड सेक्स गुरु नावाचा जो काही एक प्रकार आहे तो किती फोफावलाय आणि त्याला सर्वस्वी जबाबदार संस्था चालक कसे आहेत हे देखील सांगणार आहोत. पण मुळात प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी तुमची माझी मुलं ही शिक्षणासाठी जातात, त्यांचं भविष्य घडावं यासाठी जातात, तिथून काहीतरी चांगल्या 4 गोष्टी मिळतील, आपल्यावर चांगले संस्कार होतील यासाठी जातात, त्या ठिकाणी जर का असा एखादा लिंग पिसाट किंवा अशा पद्धतीनं लैंगिक शोषण करणारा नराधम शिक्षक हा जर का नोकरीला असेल आणि त्याला जर का संस्था चालक पाठीशी घालत असतील तर अशी संस्था, त्या संस्थेची मान्यता रद्द होणं गरजेचं आहे. त्या संस्थेवर तातडीनं प्रशासक नियुक्त करणं गरजेचं आहे. सुदैवानं बीडच्या जिल्हाधिकारी या महिला आहेत. अद्यापर्यंत त्यांच्यापर्यंत हा विषय गेलाय की नाही माहीत नाही, पण त्या अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी या विषयामध्ये स्वतःहून लक्ष घालणं गरजेचं आहे. एखाद्या संस्थेमध्ये जर का मुलींचं, महिलांचं किंवा एखाद्या शहरामध्ये महिलांचं जर का लैंगिक शोषण होत असेल, त्यांना जर का ब्लॅकमेल केलं जात असेल तर अशा आरोपीला थेट बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला ज्या संस्था आणि संस्था चालक पाठीशी घालतायत ना ते देखील आरोपीला सहकार्य करणारे म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. होतंय काय, मिलिया शाळा असेल, मिलिया हायस्कूल असेल किंवा त्यांची जी कोणती संस्था आहे ती संस्था आमिर काझी सारख्यांना 7-8 वर्षापासून पाठीशी घालत असल्यामुळे या संस्थेमध्ये आणखीनही काही आमिर काझी निर्माण झालेले आहेत. कुणी चित्रकलेचा शिक्षक आहे, कुणी तिथला इतर कर्मचारी आहे, ज्यांनी देखील अशाच पद्धतीनं महिलांचं लैंगिक शोषण करतानाचे त्यांचे व्हिडिओ तयार केले आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याच्या नावाखाली त्या महिलांना धमक्या देऊन त्यांच्या कुटुंबियांना ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळण्यात आलेले आहेत. आणि हे सगळं त्या संस्था चालकांना माहीत असताना देखील संस्था चालक यामध्ये कुठलीच कारवाई करत नाहीत. ही सगळ्यात खेदाची बाब आहे. त्यामुळं आमिर काझीवर तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, पण संस्थेचे जेवढे ट्रस्टी आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्यांनी आरोपीला पाठीशी घातलंय, त्याला लपवण्याचा प्रयत्न केलाय. ही आमचीच नाही तर तमाम बीडच्या जनतेची मागणी आहे. आम्ही स्वतः या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी असतील किंवा सरकार दरबारी हा प्रश्न मांडणार आहोत आणि या प्रकरणात मिलियामध्ये जी काही खेळ आणि जो काही सेक्सचा बाजार मांडलाय ना तो उद्ध्वस्त करणार आहोत. निश्चितपणे पहिल्या भागामध्ये आम्ही आपल्याला जी काही माहिती दिली याचे आणखीनही 2-3 भाग येणार आहेत. त्यामुळं न्यूज अँड व्ह्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.